महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वाच्या अशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दल त्याबद्दलची अपडेट आलेली आहे। तुम्ही 10व्या हप्त्याची आता वाट पाहत असाल, 9व्या हप्त्यापर्यंत तुमचे पैसे जमा झाले असतील। मागच्या महिन्याचे फेब्रुवारीचे आणि मार्च महिन्याचे 3000 रुपये तुम्हाला आले असतील। हे 3000 रुपये आता तुमचे खर्च देखील झालेले असतील। तुमचे पैसे आतापर्यंत आलेले सर्व खर्च झालेत का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर आता तुम्ही एप्रिल महिन्याची 10व्या हप्त्याची वाट पाहताय, जो की तुम्हाला 1500 रुपयांनी भेटणार आहे। तर तो हप्ता कधी जमा होणार त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत राहा, जेणेकरून सर्व अपडेट तुमच्या लक्षात येईल। तर बघा, लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार तर त्याबद्दलची माहिती आपण बघूयात। आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत बघा, दर महिन्याला तुम्हाला 1500 रुपये देण्यात येतात। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता मिळाल्यावर आता एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत नवीन अपडेट समोर आलेली आहे। तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे भेटले आहेत की नाही 3000 रुपये कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आले असतील तर धन्यवाद म्हणून नक्की पाठवा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। आले नसतील तर नाही म्हणून देखील पाठवा। जर आलेले नसतील तर लाडकी बहिणीच्या वेबसाईटवरती जाऊन तिथून तुम्हाला कंप्लेंट देखील करायची आहे, जेणेकरून तुमचे राहिलेले पैसे येऊ शकतात। तुम्ही पात्र आहात, कुठलाही निकष डावललेला नाही, सर्व तुम्ही पात्र आहात, फॉर्म अप्रूव्ह आहे, तर तुमचे पैसे नक्की येऊ शकतात। तर बघा, आता ज्यांचे पैसे आलेले आहेत 9व्या हप्त्यापर्यंत टोटल तुम्हाला आता 13500 रुपये जमा झालेले असतील, टोटल 9 हप्ते। तर एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत जी अपडेट आलेली ते आपण व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघणार आहोत। बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। तर या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी महिलांना तुम्हाला प्रत्येक महिन्याला डीबीटीद्वारे 1500 रुपये जमा करण्यात येत आहेत। आतापर्यंत तुमचे 9 महिन्याचे हप्ते लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये जमा देखील झालेले आहेत। आता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत, कारण की बघा 3000 रुपये तुम्हाला भेटलेले असतील मार्च महिन्यामध्येच, या महिन्यामध्येच। तर आता मार्च महिना संपत आलेला आहे, जवळ याचे 3-4 दिवस राहिले तर संपायला। तर 1500 रुपये पुढच्या महिन्याचे देखील तुम्हाला आता भेटणार आहेत, परंतु नेमके कधीपर्यंत भेटू शकतात? तुम्हाला पैशाची प्रतीक्षा लागलेली असेल, तुमचे सर्व पैसे खर्च देखील झालेले असतील, तर त्याचीच माहिती या ठिकाणी आलेली, जी माहिती आली ती आपण बघणार आहोत। बघा, लाडकी बहीण योजना आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाही, तर अनेकांच्या जगण्याचा आधार आहे। लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत एकूण 9 हप्त्याचे एकूण तुम्हाला 13500 रुपये जुलै महिन्यापासून ऑगस्ट असेल, सप्टेंबर असेल, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च पर्यंत, म्हणजे या महिन्यापर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहेत। आता 10वा हप्ता जो आहे एप्रिल महिन्याचा, तो देखील तुम्हाला मिळणार आहे, कारण की या सध्याच्या अर्थसंकल्पामध्ये 36000 कोटी रुपयांची तरतूद देखील लाडकी बहीण योजनेसाठी केलेली आहे। आणि ही योजना बंद होणार नाही, पुढचे सर्व हप्ते तुम्हाला कुठेही खंड न पडता देण्यात येतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, महिला व बालविकास मंत्री असतील यांनी देखील दिलेली आहे। त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही, ही योजना पूर्णपणे चालू राहणार आहे। ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना यापासून वंचित ठेवलं जाणार नाही, अशी माहिती या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेली आहे। तर मग आता एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता जो असणार आहे तो तुम्हाला भेटणार आहे, परंतु कधीपर्यंत भेटू शकतो त्याचीच माहिती आपण पाहूयात। कारण की बघा, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता तुम्हाला भेटला, फेब्रुवारीचा हप्ता भेटायला पूर्ण फेब्रुवारी महिना गेला, 28 दिवसाचा हप्ता महिना होता, परंतु फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला तो हप्ता भेटला नाही। तर महिलेच्या आर्थिक स्वातंत्र्यासोबतच त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करून कुटुंबातील महिलांची निर्णायक भूमिका अधिक बळकट करण्याचा ही लाडकी बहीण योजनेचा मेन उद्देश आहे। तर या योजनेअंतर्गत 2.5 कोटीहून अधिक महिलांना थेट लाभ मिळत आहे। महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मग फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली होती। जसं की बघा, फेब्रुवारीचा हप्ता जो आहे त्यांनी महिला दिनाचं औचित्य साधून मार्च महिन्यामध्ये तुम्हाला जमा केला। जवळपास 8 तारखेपासून ते या ठिकाणी 12 किंवा 13 तारखेपर्यंत मार्च महिन्याचे तुम्हाला दोन्ही महिन्याचे 2 टप्प्यामध्ये पैसे त्यांनी 1500 रुपयांनी जमा केले। तुमचे पैसे देखील आले असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा, ज्यांचे 3000 रुपये टोटल जमा झालेत, किंवा कुणाचे 1500 जमा झालेले असतील फेब्रुवारीचे, मार्चचे राहिलेले असतील। तर जसं मी तुम्हाला सांगितलंय की लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरनं तुम्हाला तिथून कंप्लेंट करायची आहे, तिथं ऑप्शन आलेला आहे, त्या ठिकाणावरून तुम्हाला पैसे ज्या महिन्याचे आलेले नाहीत त्या ठिकाणावरून माहिती जी आहे ती पाठवायची आहे, जेणेकरून तुमचे पैसे येण्यास मदत होऊ शकते। तर बघा, आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे जमा झाले खात्यामध्ये, तर आता एप्रिल महिन्याचा हप्ता मग नेमका कधी भेटणार? बघा, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येपासून देण्यात आला होता। आता एप्रिल महिन्याचा लाभ रामनवमीच्या मुहूर्तावरती दिला जाण्याची शक्यता आहे। यंदा 6 एप्रिल रोजी श्रीराम नवमी आहे, त्यामुळे
5 एप्रिल ते 15 एप्रिल या कालावधीत पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तर बघा या ठिकाणी त्यांनी काय म्हटलंय, 5 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान पैसे जमा होऊ शकतात। आता बघा ही न्यूजमध्ये जी माहिती आली तुम्हाला तीच देतोय मी, परंतु आता लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत पैसे कसे कसे जमा झालेत बघा, कुठल्या कुठल्या तारखेला, त्यावरून देखील आपल्याला एक समजेल की कधीपर्यंत पैसे येऊ शकतात। आता न्यूज मध्ये जे सांगितले त्यांनी की एक शक्यता वर्तवण्यात येते की पहिल्या आठवड्यामध्येच हे पैसे येऊ शकतात, एप्रिल महिन्याचे तुमचे 5 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान कधीही पैसे येऊ शकतात। जर या तारखांना पैसे नाही आले तुमचे तर मग नेमके कधी येऊ शकतात, जसं की बघा आतापर्यंत तुम्हाला या ठिकाणी जुलै महिन्यापासून ते या ठिकाणी मार्च महिन्यापर्यंत पैसे दिले, कधीपर्यंत पैसे जमा झालेत बघा, जसं की पहिला हप्ता तुम्हाला 3000 रुपये दिला होता जुलै आणि ऑगस्टचा, जो की 29 ऑगस्ट 2024 ला आला होता, म्हणजे हप्ता कधी आलेला आहे, महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 29 तारखेला। त्यानंतर बघा तुम्हाला सप्टेंबरचे पैसे आले होते 26 सप्टेंबर 2024 ला, हा देखील हप्ता कधी आलेला आहे, महिन्याच्या शेवटच्या या ठिकाणी आठवड्यामध्ये। त्यानंतर बघा 8 ऑक्टोबरला पैसे जमा झाले होते तुम्हाला, 2 हप्ते एकत्रित आले होते 3000 रुपये, जे की ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे होते। हे पैसे महिन्याच्या सुरुवातीलाच का दिले त्यांनी, कारण की आचारसंहिता लागणार होती आणि दिवाळीचे या ठिकाणी गिफ्ट म्हणून किंवा दिवाळीच्या तोंडावरती हे पैसे जमा करण्यात आले होते 8 ऑक्टोबरला। त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर डिसेंबरचे पैसे देखील तुम्हाला महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा झाले 26 डिसेंबर 2024 ला, आणि त्याच्यानंतर जानेवारीचे पैसे देखील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा झाले 24 जानेवारी 2025 ला। आता फेब्रुवारी आणि मार्च पैसे हे जसं की ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे आले होते एक औचित्य साधून, जसं की महिला दिनाचं औचित्य होतं त्यामुळे लवकरच जमा करण्यात आले होते। तर आपण जर बघितलं या ठिकाणी पैसे जमा होण्याचा कालावधी हा महिन्याच्या शेवटच्या आठवडाच या ठिकाणी पहिल्यापासून आपल्याला पाहायला भेटेल। कधी कधी पैसे जे आहेत लवकर येत आहेत, तसंच एप्रिलचं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की 5 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान पैसे येऊ शकतात, परंतु या ठिकाणी जर त्या तारखांना पैसे नाही आले तर मग पैसे तुमचे एप्रिलचे 1500 रुपये जे असतील ते कधी जमा होतील, एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये, म्हणजेच एप्रिलच्या या ठिकाणी 25 तारखेपासून किंवा 24 तारखेपासून नंतर कधीही पैसे देखील येऊ शकतात। तर ह्या 2 तारखा आहेत, एक तर 5 एप्रिल ते 15 एप्रिल पर्यंत पैसे येऊ शकतात, किंवा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुमचे पैसे एप्रिल महिन्याचे जमा होऊ शकतात। तर याबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे। तर तुम्हाला अजून पूर्ण एप्रिल महिना असेल तर जो सुरू झाला की तुम्हाला एकतर पहिल्या आठवड्यात पैसे येऊ शकतात किंवा शेवटच्या आठवड्यामध्ये, एवढे दिवस तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे। तुम्हाला एप्रिल महिन्याचे देखील 1500 रुपयांनीच पैसे या ठिकाणी काय केले जाणार आहेत, दिले जाणार आहेत। मग आता जसं की 2100 रुपयाबद्दल बोललं गेलेलं होतं, त्याबद्दल काय झालं तेही आपण पाहणार आहोत। आता पुढे जी माहिती दिली बघा या न्यूजमध्ये, त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की योजना जी आहे बंद होणार नाही, कधीही बंद होणार नसल्याचं या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलेलं आहे। त्यासोबत महिलांच्या सशक्तीकरणासाठी महिलांचे कल्याण आणि विकास हेच राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्य राहील असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। वेगवेगळे याच्यामध्ये अजून योजना येऊ शकतात महिलांच्यासाठीच्या, त्याची देखील माहिती दिलेली आहे। मग आता 2100 रुपयाबद्दल काय झालं, या अर्थसंकल्पामध्ये तर निर्णयाची घोषणा करण्यात आलेली आहे, मग नेमके पैसे कधी भेटू शकतात बघा, लाडक्या बहिणीने 2100 रुपये मिळणार की नाही या ठिकाणी स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी त्याबद्दल माहिती दिली। काय म्हटलं, लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपयांबाबत स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे। आम्ही लाडक्या बहिणीने 2100 रुपये देण्याचा निर्णय योग्य वेळी घेऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर बघा पुढे काय म्हटलं अजून, लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपयावरून सध्या अनेक प्रश्न विचारले जात आहेत। अर्थसंकल्पात 2100 रुपयांची घोषणा न केल्यामुळे महिलांमध्ये नाराजी आहे। यासोबत विरोधकांनीही सरकारला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत। मात्र आता लाडकी बहीण योजनेत लवकरच 2100 रुपये देऊ अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। तर नेमकं काय म्हटले त्यांनी बघा, लाडक्या बहिणीने 2100 रुपये देण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल, आम्ही वचन दिलंय, आम्ही त्यापासून मागे हटणार नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलं। लाडकी बहीण योजना सुरूच ठेवणार आहोत, महिलांमध्ये साक्षरता निर्माण करणार आहोत, 2100 रुपये देण्याचा निर्णय योग्य वेळी घेण्यात येईल, आम्ही दिलेल्या वचनापासून फारकत घेणार नाही अशी माहिती त्यांनी दिलेली आहे। तर बघा आता 2100 रुपयाबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे, योग्य वेळी निर्णय होईल, सध्या तरी त्याबद्दल निर्णय झालेला नाही, जसा निर्णय होईल तशी तुम्हाला माहिती दिली जाईल। 2100 रुपयाबद्दल लवकरात लवकर निर्णय व्हावा का, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तुम्हाला वाटत असेल लवकरात लवकर निर्णय 2100 रुपयाबद्दल ही व्हावा, जेणेकरून 600 रुपयाची वाढ होऊन आम्हाला अजून मोठा आर्थिक आधार भेटणार आहे असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये एस म्हणून टाईप करा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। आता बघा एप्रिल बद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे महत्त्वाचं, ते म्हणजे न्यूजमध्ये जी माहिती आली त्यानुसार एप्रिलच्या हप्त्याकडे तुमचं लक्ष लागलेलं असेल तर एप्रिलचे देखील पैसे तुम्हाला या ठिकाणी देण्यात येतील असं सांगण्यात येत आहे। मग नेमकं या ठिकाणी 5 एप्रिल ते 15 एप्रिल तारखेदरम्यान पैसे येऊ शकतात, किंवा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये महिन्याच्या तुमचे पैसे जमा होऊ शकतात। तर संपूर्ण अपडेट दिलेलं आहे आजच्या तारखेचं। अजून याबद्दल तुम्हाला काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।